मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आलेली आहे। शिवसेना तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती दौऱ्यावर असणार आहे। क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त पुरंदरच्या भिवंडी येथील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात मोठी पडताळणी मोहीम सुरू आहे। 26 लाखांहून अधिक अपात्र महिलांकडून लाभ घेण्यात येत असल्याचं कळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा तापणार असल्याचं चिन्ह आहे। भारताच्या सैनिकी कारवायांनंतर सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक असो अथवा ऑपरेशन सिंदूर, राहुल गांधी नेमकी पाकिस्तानची भाषा बोलतात। भारताविरोधी कारवायांना जिथे बळ मिळेल त्या मलेशियात राहुल गांधींचा गुपचूप दौरा कशासाठी, असा प्रश्न भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींना विचारला आहे। राजापूर तालुक्यातील पाचल ताम्हाणे येथील ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। राजापूर लांजा विधानसभा आमदार किरण सावंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला। सोलापुरात अवैध मुरुमांचं उत्खनन प्रकरणी चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। त्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसताय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नेटकरांनी संताप व्यक्त केलाय। जनतेचे प्रश्न शासनाकडे मांडायची आणि ते प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आमची असल्याचं वक्तव्य आमदार धनंजय मुंडेंनी केलंय। तर बोंड शहरातील नाट्यगृहात आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते।